नागरी समस्या आणि त्यांचं स्वरूप देशातल्या प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात जवळपास सारखंच असल्याचं आपण पाहतो. त्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन बऱ्याच वेळा परस्परांना विश्वासात घेऊन काम करताना दिसतात. स्वच्छता ही प्रत्येक शहराची मूलभूत गरज असताना अनेक ठिकाणी या समस्येनं नागरिकांना ग्रासलेलंही आपण पाहतो. नागरी समस्यांचा विपरीत परिणाम लोकांच्या आरोग्यावर सर्वात जास्त होताना दिसतो. ही वस्तुस्थिती प्रामाणिकपणे स्वीकारून आपल्या शहराच्या जटिल समस्या सोडवण्यासाठी बुलढाणा नगरपालिकेनं अतिशय यशस्वी पावलं उचलली आहेत. सोशल बँकिंगमध्ये भारतात अव्वल समजल्या जाणाऱ्या बुलढाणा अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संयुक्त सहकार्यानं स्वच्छता अभियानाचा आरंभ करण्यात आला आणि लोककल्याणासाठी ग्रामीण भागापासून शहर महानगरांपर्यंत आणि महाराष्ट्रापासून अन्य राज्यात आणि परदेशांपर्यंत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या बुलढाणा अर्बननं संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिका आणि महानगरपालिकांसमोर स्वच्छता मोहिमेचं चांगलं उदाहरण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक नगरपालिका किंवा महानगरपालिका आपण बघितली तर तिथे नागरी समस्या या जवळपास सगळीकडे सारख्याच आहेत आणि नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये या नागरी समस्यावरतीच बहुतेक ठिकाणी राजकारण केलं जातं. तर या राजकारणावरती अतिशय सूक्ष्म पद्धतीने विचार करून विकासाचं एक नवं मॉडेल बुलढाणा अर्बननी महाराष्ट्रासमोर ठेवलेलं आहे. कर्मधर्म संयोगानं स्वच्छता या जटिल समस्येचं समाधान करण्याची जबाबदारी नगरपालिका आणि महानगरपालिकांकडे असते. वाढत्या शहरीकरणामुळे यंत्रणेवर प्रचंड ताण पडत असूनही नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. यातून अनेकदा यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि नागरिक अशी 3 केंद्र जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचंच काम करतात. मात्र बुलढाणा अर्बननं या नागरी समस्येला एक संधी म्हणून स्वीकारलं आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करत आधुनिक यंत्रसामुग्री आणि सेवाभाव या माध्यमातून गेल्या 8 महिन्यात बुलढाणा शहर एक स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बुलढाणा अर्बन पतसंस्था जवळपास 28 वर्षापूर्वी याचा जन्म झाला आणि 12,000 रुपयापासून सुरू झालेली संस्था, 72 सभासदांपासून सुरू झालेली संस्था आज 28 वर्षाच्या काळात जवळपास 9,000 कोटीचा व्यवसाय, 7 ते 8 लाख सभासद, 5,500 कर्मचारी आणि कित्येक लोकांना कित्येक सबसिडीज आम्ही सुरू केल्या, कित्येक लोकांना याचा फायदा झाला. बुलढाणा अर्बनच्या या यशामध्ये त्याच्या सभासदांचा मुख्य वाटा आहे, शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही जो विश्वास संपादन केला त्या सगळ्या सभासदांनी याला भरभरून याला मदत केलेली आहे. विश्वास संपादन करण्यासाठी बुलढाणा अर्बनने सोशल बँकिंगची कल्पना केली. सोशल बँकिंग अंतर्गत बुलढाणा अर्बननी शाळा, जवळपास 21 शाळा आपल्या आहेत, कॉलेजेस, हॉस्टेल्स, जवळपास 120 गावं दत्तक घेतली, रस्ते बांधले, 45,000 एकर लँड पाण्याखाली आणली, जवळपास 2.5 ते 3 लाख गावकऱ्यांना या सगळ्या योजनांचा फायदा मिळाला. रतन टाटा ट्रस्ट किंवा क्लिंटन फाउंडेशन यासारख्या नामांकित ऑर्गनायझेशनसोबत काम केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनसहभागसुद्धा लाभला आणि आज मोठ्या प्रमाणावर बुलढाणा अर्बनचं सगळीकडे नाव झालेलं आहे. आणि याचाच एक भाग म्हणून आम्ही हा स्वच्छता अभियानाचाच उपक्रम परत एकदा सुरू केला. बुलढाणा शहर उंच टेकडीवरचा प्राचीन ब्रिटिशकालीन जिल्हा. जवळपास सर्वच शहरात असतात तशा नागरी समस्या इथेही आहेत. मात्र त्यावर उपाय म्हणून प्रायोगिक तत्वावर अर्ध्या शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी बुलढाणा अर्बन संस्थेकडे दिली. लोकहित आणि दर्जेदार सेवा या दोन्ही गोष्टी जोपासणाऱ्या बुलढाणा अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्हनं आपलं सर्व कौशल्य पणाला लावून गेल्या काही महिन्यातच अपेक्षित बदल घडवत सर्वच पातळ्यांवर आघाडी घेतलीये. नगरपालिकेजवळ जरी यंत्रसामुग्री असली, मनुष्यबळ असलं, वेगवेगळ्या योजनांमधून मिळणारा निधी असला तरी सगळ्या गोष्टी नगरपालिका स्वतःहून करू शकत नाही असं जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस येथील स्थानिक नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी मला सांगितलं की बुलढाणा अर्बनबरोबर आम्ही असा एक सहकार्याचा करार करतो आहे. नागरिक हे कुठल्याही शहराचं मुख्य भांडवल असतं. विकास आणि योजना हे त्यांच्यासाठीच जन्मलेले शब्द आहेत. मात्र अनेक वेळा सेवा देताना नागरिकांच्या अपेक्षांना उतरणं जमतंच असं नाही. बुलढाणा नगरपालिकेनं म्हणूनच बुलढाणा अर्बन संस्थेकडे ही जबाबदारी सोपवली आणि त्याचे खूप चांगले परिणाम आज दिसून येत आहेत.
लोकांच्या आरोग्याविषयी तक्रारी, साफसफाईच्या तक्रारी अत्यंत वाढलेल्या होत्या. त्यामुळे काय झालं की आमच्या नगर परिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष तुकाराम मोरे पाटील आणि मुख्याधिकारी संजीव वळ आणि आम्ही काय केलं की या आरोग्यावर सगळ्यात महत्त्वाच्या आरोग्य संदर्भात ज्या लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या त्या तक्रारी निवारणाकरता आम्ही एक शहरामध्ये प्लॅन तयार केला की त्यामध्ये काही शहरातल्या NGO घेतल्या, काही सेवाभावी संस्था घेतल्या. यांना साफसफाईबद्दल तुम्ही काही नगरपालिकेला सहकार्य करू शकाल का? कारण की आरोग्याच्या साफसफाईचा हा प्रश्न नेव्हर एंडिंग प्रश्न आहे. आज साफसफाई केली की उद्या पुन्हाची जशी तशीच होते. त्यामुळे यामध्ये आम्हाला योग्य सहकार्य याच्यामध्ये की शहरातील बुलढाणा अर्बन एक सोसायटीने चांगला प्रतिसाद दिला. शहराच्या साफसफाईकरता आम्ही त्यांच्याशी करार केला आणि त्यांना शहराचा अर्धा भाग साफसफाईकरता आम्ही त्यांना दिला. कारण की बुलढाणा नगर परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या की बुलढाणा नगरपालिका स्थापन झाल्यापासून जो स्टॉपिंग पॅटर्न आहे त्यामध्ये काही शासनाने बदल केला नाही. 110 जे सफाई कर्मचारी स्थापनेपासून होते ते आजसुद्धा ते तेवढेच आहे. आणि 110 कर्मचाऱ्यांमध्ये 35 लेडीज होत्या. म्हणजे येऊन जो रोजची त्यांची उपस्थिती पाहता 50-55 कर्मचारी हजर असायचे. आणि 50-55 कर्मचाऱ्यांकडून एवढं B क्लास नगरपालिका 75,000 जवळजवळ लोकसंख्येचं गाव साफसफाई व्हायला कठीण होतं. त्यामुळे इथे कॉन्ट्रॅक्टर बेसिसवर आम्ही त्यांना हे केलं, आरोग्याच्या साफसफाईमध्ये त्यांचा सहभाग घेतला, त्यांना अर्धा भाग प्रायोगिक तत्त्वावर दिलं. त्यामुळे एक चांगली प्रगती घडून आली की त्यांनी अर्धा भाग साफसफाई करता दिल्यामुळे ती फार छान रिस्पॉन्स त्यांनी दिला. आणि स्वच्छतेच्या त्यामुळे काय झालं की आरोग्याच्या ज्या तक्रारीवरच्या प्रश्न आहे ते आम्ही निकालात काढले. शहराची आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या साफसफाई केली त्याचा एक चांगला प्रतिसाद लोकांचा असा झाला की नगर परिषदेचे जे आपले टॅक्सेस असतात, मालमत्ता कर, पाणीपट्टी कर, या वसुलीमध्ये त्याचा फरक झाला. नागरी समस्या आणि स्वच्छता यांचा अगदी सूक्ष्म पातळीवर जाऊन अभ्यास केल्यामुळेच बुलढाणा अर्बनला नागरिकांच्या सोयी आणि समस्या यांच्यातला फरक लक्षात आला आणि त्यामुळेच तशा प्रकारचं नियोजन करून आता संपूर्ण यंत्रणा राबवली जातीये. 5 स्टेप प्रोग्राम अंतर्गत जे 5 स्टेप्स आहेत त्याच्यात पहिली स्टेप आहे इनिशियल क्लिनिंग ऑफ द टाउन. स्टेप 2 इज गार्बेज इन्फ्रास्ट्रक्चर. आपण म्हणतो सफाई करा, पण जर गार्बेज इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कचरा कुंड्या किंवा गार्बेज व्हायची व्यवस्था किंवा घंटागाडी हे जर अवेलेबल नसेल तर लोक कचरा कुठे फेकणार आहे. त्याच्यामुळे गार्बेज इन्फ्रास्ट्रक्चर हा की इश्यू आहे. म्हणून सेकंड स्टेपमध्ये गार्बेज इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलं. याच्या पुढे जाऊन मग मेकॅनिकल वर्क किती करू शकेल माणूस, म्हणून आम्ही याचं ऑटोमायझेशन केलं. त्याच्यामध्ये रोड ब्रूमर, जेटिंग मशीन आणि आपले जे रेग्युलर घंटागाडी वगैरे आहे किंवा JCB मशीन आहे, एक्सकॅव्हेटर्स आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये घेतल्या. आणि चौथ्या क्रमांकाचं जे केलं ते पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम. वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना घेऊन पोवाडे किंवा चौकात कार्यक्रम करून शाळेच्या मुलांनी आम्ही एक पब्लिक अवेअरनेस, कारण डस्टबिन आपण उभ्या केला पण कचरा त्याच्यात टाकला गेला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही ते पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम केलं. स्टेप 5 इज गार्बेज युटिलायझेशन. गार्बेज युटिलायझेशनपासून आता एनर्जी बनवायचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि आता कुठे गार्बेज क्वांटिटी आणि सगळ्या गोष्टी आमच्या डिफाईन झालेल्या आहे आणि आता मी निश्चितच याच्यामध्ये काम करणार आहे. लोकांच्या अपेक्षा जाणून घेऊन आज सेवा दिल्या जात असल्यानंच नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. बुलढाणा अर्बन सफाई मोहीममध्ये 12 ग्रुप पाडलेले आहेत. 12 ग्रुपमध्ये त्यामध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये 6 लेडीज आणि 6 जेंट्स आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रुपला एक सुपरवायझर नेमलेला आहे. सुपरवायझरचं काम ते लोक जे काम करतात त्या कामगारावर नियंत्रण करण्याचे काम आहे. त्याचप्रमाणे वर्कर्समध्ये ज्या महिला आहेत त्या पन्न्या वगैरे वेचण्याचं काम करतात व जेंट जे आहे ते नाली वगैरे साफ करण्याचं काम करतात. त्याचप्रमाणे 12 ग्रुप पाडलेले असल्यामुळे प्रत्येक ग्रुपला त्यांचा एरियाची वाटप केलेली आहे. प्रत्येक ग्रुपला आम्ही 3-3 वार्ड वाटलेले आहेत. त्याचप्रमाणे काही नाल्या वगैरे साफ करायचे त्याच्यामध्ये फॉगिंग मशीनचा वापर करतो आम्ही आणि डस्टबिन उचलणारे ट्रॅक्टर वेगळे आहेत आणि त्याचप्रमाणे घंटागाडीचे ट्रॅक्टर वेगळे ठेवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे नालीमध्ये काम करणारे ट्रॅक्टर वेगळे ठेवण्यात आलेले. अशा प्रकारे आम्ही शहराची स्वच्छता साफ करतो. एकदम छान योजना झालेली आहे आणि चांगलं आहे. इथे बुलढाण्यात आता अर्बन बँकेवाल्यांनी केलं तर खूपच आम्हाला आनंद आहे.